गुणाकार. गुणाकारामध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजीमध्ये काय म्हणतात, मल्टिप्लिकेशन. तर हे एक उदाहरण आहे. 4 गुणिले 3 म्हणजे 4 चे 3 पट किंवा 3 ची 4 पट. 3 चौक 12. समजा 30 गुणिले 5. 30 गुणिले 5. 5 ला शून्याला गुणलं 0. 5 त्रिक 15. परत 365 गुणिले 8. ठीक आहे. यांचा गुणाकार करत असताना सुरुवातीला 8 पंचे 40. 40 ला शून्य हात आले 4. 8 सम 48. 48 आणि 4 किती 52. 52 ला 2 हात आले 5. 8 त्रिक 24. 24 आणि 5 29. म्हणजे उत्तर आलं 2920. त्यानंतर 34 गुणिले 38. हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. बरोबर आहे. सुरुवातीला 8 न 4 ला गुणलं 8 चौक 32. 32 ला 2 हात आले 3. 8 त्रिक 24. 25 26 27. एकाच स्थानी आपण स्टार करू इथे या ठिकाणी. आता कशाने बनायचे 3. 3 चौक 12 ला 2 हात आला 1. परत 3 त्रिक 9 1 10. यांची आपण करणार आहोत बेरीज. 2 ला 2 7 आणि 2 9. 2 ला 2 1 ला 1. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे 1292. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत 302 गुणिले 64. म्हणजे 302 ला 64 नंबर. सुरुवातीला 4 न म्हणावं लागेल. 4 दोन्ही 8. 4 न शून्याला गुणलं 0. 4 त्रिकोण 12. एकाच स्थानी स्टार करू किंवा 0 देऊ शकतो आपण किंवा प्लस देऊ शकतो. 6 दोन्ही 12 ला 2 हातचा 1. 6 न शून्याला गुणलं 0 झालं. हातच्याच 1 जशाच तसं. 6 त्रिक 18. म्हणजे त्या ठिकाणी 8 जशाच तसं 2 जशाच तसं 2 आणि 1 3. 8 आणि 1 9. 1 जशाच तसं. उत्तर किती आलं 19,328 असं याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर पुढचं गणित बघू 3.2 गुणिले 5. दशांशाचा गुणाकार. दशांशाचा गुणाकार करत असताना 5 दोन्ही 10 ला 0 हाताला 1. त्यानंतर 5 त्रिक 15 आणि 1 16. पॉईंट नंतर किती संख्या आहे 1. पॉईंट नंतर एक संख्या आहे. एक संख्या उजवीकडून सोडायची आणि पॉईंट घ्यायची. त्यानंतर 2.38 गुणिले 5. हा गुणाकार करत असताना साधा गुणाकार जसा करतो तसा गुणाकार सुरुवातीला करून घ्यायचा. 85 40 ला 0 हात चाले 4. 5 त्रिक 15. 15 आणि 4 19 ला 9 हात चाला 1. 5 दोन्ही 10 आणि 1 11. पॉईंटच्या नंतर किती संख्या 2. उजवीकडून 2 संख्या सोडायच्या आणि इथं पॉईंट द्यायचा. त्यानंतर पुढचं गणित आहे 43.8 गुणिले 2. या गणितामध्ये 82 16 ला 6 हात चाला 1. बेत्रिक 6 आणि 1 7. बेचोक 8. पॉईंटच्या नंतर एक संख्या उजवीकडून सोडायची पॉईंट द्यायची. जी 87.6 याचं उत्तर झालेलं आहे. त्यानंतर 68.42 गुणिले 7. 68.42 गुणिले 7 यांचा गुणाकार करायचा. 7 दोन्ही 14 ला 4 हात चालला 1. 7 चौक 28 आणि 1 29 ला 9 हात चाले 2. 87 किती
7 8 56, 57 58, 58ला 8 चाले 5, 7 चौको 42, 42 आणि 5 47. पॉईंटच्या नंतर दोन संख्या आहेत, दोन संख्या उजवीकडून सोडायच्या आणि पॉईंट द्यायचे. यानंतर पाहणार आहोत आपण 5.43 गुणिले 2.12 हा गुणाकार करत असताना सुरुवातीला 5.43 आपण जशाच तसं मांडून घेऊ गुणिले 2.12. सुरुवातीला साधा गुणाकार करून घ्यायचा आहे, जसं आपण गुणाकार करतो तसं. बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10. त्यानंतर एकक स्थानी स्टार मांडलेले. बेत्रिक त्यानंतर कशाला गुणायचे? 1 न गुणायचे. ह्या 2 न गुणले आता 1 न गुणल्यात 1 न 3 ला गुणलं 3, 1 न 4 ला गुणलं 4, 1 न 5 ला गुणलं 5. परत इथं स्टार मांडायचे. आता परत 2 न गुणायचे. बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10. यांची बेरीज करायची. 6 ला 6, 8 आणि 3 11, 1 हातचा आला 1, 6 आणि 4 10 आणि 1 11ला 1, परत हातचा 1 आलेला आहे. 8 आणि 5 13, 14 15ला 5 हातचा आला 1, 0 आणि 1 1 आणि परत 1 ला 1. पॉईंटच्या अंदर किती संख्या आहेत? 1 2 3 4. उजवीकडून 1 2 3 4 संख्या सोडायच्या आणि पॉईंट द्यायचा. ठीक आहे. यानंतर आपण उदाहरण पाहणार आहोत 35.2 गुणिले 3.10. तर या उदाहरणामध्ये 0 न 2 ला गुणलं किती येते? 0, 0 न 5 ला गुणलं 0, 0 न 3 ला गुणलं 0. परत 1 न 2 ला गुणलं 2, 1 न 5 ला गुणलं 5, 1 न 3 ला गुणलं 3. परत 3 दोन्ही 6, 5 15ला 5 5ला 1, 3 3 9 1 10. यांची बेरीज करायची. 0 2, 5 आणि 6 11ला 1 हातचा आला 1, 5 6 7 8 आणि 1 9, 0 आणि 1 तसंच. पॉईंटच्या नंतर किती संख्या येतात? 1 इथे 1 आहे, 2 3 3 संख्या सोडायच्या आणि पॉईंट द्यायचं. म्हणजे उत्तर काय आलं? 109.120. यानंतर पुढचा एक्झाम्पल आपण पाहणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार. अपूर्णांकाचा गुणाकार. अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना पहिली संख्या 1/2 गुणिले 3/4 यांचा गुणाकार करत असताना वरच्या संख्येचा गुणाकार करायचा खालच्या संख्येचा. म्हणजे 1 गुणिले 3 3 1 3, बेचोक 8. याचं उत्तर काय आहे? 3/8. पुढचं एक्झाम्पल आहे 3/12 गुणिले 4/8. 3 चौक 12 आहे. अंशाचा गुणाकार करायचा छेदाचा. वरच्या संख्येचा गुणाकार करायचा खालच्या संख्येचा गुणाकार करायचा आहे. 3 चौक 12, 12 8 96, 12 8 96. ठीक आहे. 12 1 12, 12 8 96. जे उत्तर येणार आहे 1/8. उत्तर काय येणार आहे याच्यामध्ये? 1/8. ह्याच्यामध्ये आपण असं पण करू शकतो बघा, वरच्या संख्येचा गुणाकार खालच्या संख्येचा गुणाकार. ठीक आहे. असं केल्यानंतर 4 1 4, 4 2 8. डायरेक्ट संक्षिप्त रूप देऊ शकतो. 3 1 3, 3 चौक 12. म्हणजे वरी काय होईल? 1 गुणिले 1 1, खाली 4 2 8 होईल. असं पण आपण करू शकतो. समजा 1/4 गुणिले 5/3
3. ह्या पूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे. वरच्या संख्येचा गुणाकार 5 1 5 आणि 4 त्रिकोण 12 म्हणजे 5/12 असे याचं उत्तर येणार आहे. यानंतर पाहणार आहोत आपण 5/10 गुणिले 20/40. तर बघा इथं यांचा गुणाकार करत असताना इथं शून्य कटलं 5 दोन्ही 10 10 चौक 40. परत इथं शून्य कटलं म्हणजे त्याचं उत्तर 1/4 येणार आहे. त्याचबरोबर पुढचं एक्झाम्पल 3/4 गुणिले 2/3. तर बघा या ठिकाणी 3 अंशातून छेदातलं कटलं 4 1 4 4 दोन्ही 8 म्हणजे वर आले 1 खाली आलं 2 1/2 असे उत्तर येणार आहे. त्याचबरोबर 3/12 गुणिले 6/2. तर या ठिकाणी 3 संघ अंशाचा गुणाकार करायचा छेदाचा अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना वरच्या संख्येचा आणि खालच्या संख्येचा गुणाकार करायचा. 3 संघ 18 12 दोन्ही 24. तर कसे नंबर जाते 18 आणि 24 ला 6 sin 3 18 sin 4 24 म्हणजे उत्तर काय येणार 3/4. नंतरचा जे अपूर्णांक आहे 6/12 गुणिले 18/12. या ठिकाणी काय होणार आहे 6 2 12 sin 3 18 6 1 6 6 2 12 म्हणजे वरी काय येणार आहे 3 गुणिले 1 काय होणार 3 आणि बे दोन्ही 4. याचं उत्तर काय येणार आहे 3/4. परत म्हणजे वरच्या संख्येचा गुणाकार करू शकतो आपण आणि खालच्या संख्येचा पण डायरेक्ट आपण भाग देऊ शकतो आणि उत्तर काढू शकतो. कळलं 5/3 गुणिले 1/4. परत बघा 5 1 5 आणि 3 चौक 12. याला काय कशाने भाग जात नाही म्हणजे 5/12 ह्याचं उत्तर येणार आहे.